राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सध्या सकाळपासून ना महाराष्ट्र राज्यामध्ये एक न्यूज सगळ्यात जास्त व्हायरल होते, फेमस होते। ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधलं माळशिरस तालुका आणि माळशिरस तालुक्यामध्ये मार्कडवाडी नावाचं गाव। त्या गावामध्ये म्हणजे त्या मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर शरद पवार गटाकडून आहेत। ते सध्या विजयी झालेले ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यांनी हरवले बीजेपीच्या युवा चेहरा, एक तरुण व्यक्तिमत्व राम सातपुते यांना। जवळजवळ 1,21,000 मतं उत्तमराव जानकरांना भेटलेत आणि 13,000 मतं कमी पडलेत राम सातपुते यांना आणि 13,000 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। आज पुन्हा एकदा विषय हा ह्यासाठी आलेला आहे की मार्कडवाडी गावामध्ये ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामधून पूर्णपणे मतं म्हणजे 90% का होईना मतं उत्तमराव जानकर यांना द्यायला पाहिजे होती, आम्ही दिलेली सगळ्यांनी मिळून। परंतु ईव्हीएमच्या घोळामुळे, ईव्हीएमच्या अडचणीमुळे ती मतं उत्तमराव जानकरांना न पडता राम सातपुतेंना पडलेले आहेत आणि याच्यामुळे गावकऱ्यांनी स्वखर्चातून पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायचं ठरवलं। 3 तारखेपासून ते उपोषणाला बसलेले आहेत, म्हणजे आधीपासून बसले होते, परंतु 3 तारखेला निवडणूक आम्ही घेणारच या भूमिकेवर ते ठाम होते। तसं त्यांनी प्लॅन देखील केला आणि निवडणुकीचा दिवस ठरला। आज त्या ठिकाणी स्वतः उत्तमराव जानकर हजर होते आणि उत्तमराव जानकर हजर होते, गावकरी सगळे जमले होते। मतदानाच्या दिवशी सगळी प्रक्रिया त्यांनी तयार ठेवली, त्यांनी सगळ्यांची मतपत्रिका छापली आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायच्या आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन किती मतं या गावातून उत्तमराव जानकरांना पडतात आणि किती मतं राम सातपुतेंना पडतात भाजपच्या, असं करायचं ठरवलं। इथपर्यंत सगळं ओके चालू होतं। प्रशासनाची या ठिकाणी एंट्री झाली। प्रशासनाने या गोष्टीला तीव्र विरोध दाखवला। तिथल्या ज्या निवडणूक अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारची घटना निवडणूक कायद्यामध्ये बसत नाही, ना आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसते। त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करताना म्हणजे करू शकत नाहीत गावकरी जनता। जर तुम्हाला काही आक्षेप घ्यायचाच होता तर निकालाच्या आधी घ्यायला पाहिजे होता किंवा तुम्ही तशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करायला पाहिजे होती, जे मार्कडवाडी गावात ग्रामस्थांनी केली नाहीये। पोलिसांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही एक मत जरी त्यात टाकलं तरी आम्ही सगळ्या वस्तू तुमच्या जमा करू, सगळे तुमच्या मशीन्स वगैरे जमा करून टाकू। त्याच्यामध्ये राम सातपुते यांचं असं म्हणणं आहे की त्या गावामध्ये मी करोडो रुपयाची कामं केलेली आहेत, रस्त्यांची कामं केलेली आहेत आणि हा सगळा षडयंत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घडवून आणलेलं आहे, जे आता माड्याचे खासदार आहेत। ठीक आहे, त्यांनी उत्तमराव जानकरांना एक प्यादा बनवलंय, समोर आणले। मुळात विशेष तुम्हाला ही गोष्ट सांगेन की उत्तमराव जानकर हे विजयी उमेदवार आहेत आणि राम सातपुते पराभव झालेले उमेदवार आहेत। खरं तर ईव्हीएम वरती डाऊट आहे विरोधकांना, तर राम सातपुते यांनी या ठिकाणी ही चाचणी होऊ द्यायला पाहिजे होती। ही चाचणी काय निवडणुकीवरती परिणाम करणारी नव्हती ना। ह्या चाचणीमध्ये मतं कमी जास्त जरी झाली तर ती निवडणूक प्रक्रियेमध्ये जे पार पडले, निकाल लागले, त्या निकालामध्ये काही चेंजेस होणार आहेत का, तर अजिबात नाहीये। ही फक्त गावकऱ्यांच्या मनशांतीसाठी ही प्रक्रिया करणार होते। यासाठी गावकऱ्यांनी कुठल्याही शासनाच्या निधीचा उपयोग केला नाही, कुठल्याही शासनाच्या ह्याच्याचा पैशाचा उपयोग न करता ग्रामस्थांनी गाव वर्गणीतून ही सगळी प्रक्रिया पार पाडायचं ठरवलं आणि तसं त्यांनी काम केलं। परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी दबाव टाकला। पोलिसांनी सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारची तुम्हाला निवडणूक प्रक्रिया करता येणार नाही। मला असं वाटतं की या ठिकाणी उत्तमराव जानकर हे निवडून आलेले आहेत, राम सातपुते खरं तर पडलेले आहेत। राम सातपुते यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक पार करायला पाहिजे होती, जेणेकरून त्या गावामध्ये का होईना राम सातपुतेंना जर चुकून मतं मिळाली असली तरी इतर गावामध्ये राम सातपुतेंची मतं जर गेलेली असतील तर ते परत मिळतील ह्याच प्रक्रियेमधून। बरे मिळतील नाही मिळतील तो नंतरचा भाग आहे। हे तरी कळेल की मला या गावामध्ये मतं मिळाली, मला त्या गावामध्ये मतं मिळाली नाहीत। पण ह्याच्यावरती राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा सगळा डाव रणजितसिंह मोहिते पाटलांचा आहे। ईव्हीएमला बदनाम करायचं, निवडणूक प्रक्रियेला बदनाम करायचं, निवडणूक आयोगाला बदनाम करायचं आणि कायद्याला बदनाम करायचं। आता विषय हा आहे मित्रांनो की ही एक साधी प्रक्रिया होती, माझ्या म्हणण्याप्रमाणे ही करू द्यायला पाहिजे होती, गावकऱ्यांची मनशांती झाली असते त्याच्यामुळे। परंतु उत्तमराव जानकरांनी गंभीर आरोप केलेले, ते बोलतात की अशा प्रकारची कुठली आम्ही प्रक्रिया पार पाडली तर यावरून हे सिद्ध होईल की ईव्हीएम मध्ये नक्कीच घोळ आहे आणि ईव्हीएममुळे बऱ्याच ठिकाणी विजय हा झालेला आहे। त्याच्यामुळे पोलीस जाणून बुजून आम्हाला आमच्यावर दडपशाही करतात, आमच्यावरती पूर्ण तिकडे मार्कडवाडी गाव म्हणजे छोटंसं गाव आहे, परंतु गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं, एवढं पोलीस बंदोबस्त तिकडे।
आणि त्या गावामध्ये तिथले गावकरी जे होते, ग्रामस्थ होते, हा पोलिसांचा फौजपाटा बघून त्या गावामध्ये फिरकलेच नाहीत. आणि तरी देखील उत्तमराव जानकर आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. ते बोलतात की आम्ही काही 1-2 दिवसानंतर, हा शपथविधी झाल्यानंतर 7-8 तारखेला तहसीलदार असेल, प्रांत ऑफिसर असेल, त्यांच्या कार्यालयावरती 50 ते 60 हजार जमावांचा मोर्चा घेऊन जाऊ आणि आम्ही ते निवडणूक अधिकारी असतील, निवडणूक आयोग असेल किंवा कायद्याच्या नजरेत पडेल असं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून आम्ही आमची भूमिका मांडू. आता खास मित्रांनो, निर्णय तुमच्यावरती आहे. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे की बॅलेट पेपरवरती ही एक एक्झाम्पल होतं, ही काय एक चाचणी होती, ही काय फायनल रिझल्ट नव्हता. तर तुम्हाला काय वाटतं की ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवरती करायला पोलीस प्रशासनाने आणि राज्य शासनाने परवानगी द्यायला पाहिजे होती किंवा त्यांनी पुढाकार घेऊन ही करायला पाहिजे होतं आणि नागरिकांचं म्हणणं दूर करायला पाहिजे होतं, की निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला ही प्रक्रिया करू द्यायची नाहीये. पोलीस प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे की अशा प्रकारची निवडणूक होऊ द्यायची नाहीये, हे योग्य काय आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलवरती नवीन जुने असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.